शिंदे सेना आणि भाजपमधला संघर्ष मिटण्याच्या ऐवजी वाढत चालल्याचं दिसतंय। शिंदे सेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचा भाजपच्या विरोधातला आक्रमक पवित्रा अजूनही कायम आहे। भाजपवर त्यांनी पुन्हा एकदा खळबळजनक आरोप केलेले आहेत। शिंदे सेनेला टप्प्याटप्प्याने संपवण्याचं काम भाजपकडून होत असल्याचा गंभीर आरोप आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे। तर शिंदे सेनेचे इतरही आमदार त्यांच्या समर्थनात उघडपणे पुढे आलेले आहेत। तर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला। त्यामुळे संघर्ष कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता दिसतेय। आज जे टप्प्याटप्प्याने आमची सत्ता एकदम व्यवस्थित स्लो पॉइझन सारखी एक 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 काढण्याचं काम चालू आहे। हे भविष्यामध्ये अशाच पद्धतीने राहिला तर 2029 मध्ये काय होणार आहे, कोणत्या ज्योतिष्याकडे जायची गरज नाही। आमचे बी जे मंत्री आहे, पालकमंत्री आहे, त्यांनाही हाताशी धरून आमच्या हातानेच आमच्या पायावर दगड मारण्याचं काम चालू आहे। आता टार्गेटमध्ये कोण आहे? मी आणि बोरणारे, मग नंतर काय दुसरे दोन येतील, नंतर दुसरे दोन येतील। शेवटी 100% करायचं असेल तर जोपर्यंत आमचा बिस्मिल्ला ते करणार नाही तोपर्यंत ते पुढे धकणार नाही। त्यांच्या मनामध्ये असं स्थानिक पातळीवर चालू आहे। अब्दुल सत्तार जे काही बोलले त्याची ही व्यथा ही खरोखर व्यथा आहे। राज्यातल्या 2 कॅबिनेट मंत्र्यांना कशी मारहाण झाली त्यावर कारवाई सुद्धा काही झाली नाही हे उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं। अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई यांचा अर्थ खातं सुद्धा अजून त्यांना मित्रपक्ष आमचा देत नाही। माझ्या मतदारसंघात सुद्धा मी काही लक्षवेधी लावल्या तर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ मंत्री ते माझे लक्षवेधी सुद्धा लागू देत नाहीत। माझ्या मतदारसंघात सुद्धा मला मोठ्या प्रमाणामध्ये या माझ्या मित्र पक्षाचा म्हणजे अन्याय आणि त्यांचा हस्तक्षेप मला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हे या राज्याकरता चांगलं नाहीये। अब्दुल सत्तार सध्या खूप मोठे नेते झालेले आहेत सध्या शिवसेना पक्षाचे, ते तर आता युतीत ठेवायचे की नाही याच्यावर विचार करायला आलेले आहेत। मला वाटतं ते सगळे अधिकार शिंदे साहेबांचे आहेत। आपण लहान तोंडी मोठा गट कशाला घ्यायला पाहिजे? आपण आपल्यापुरतं बोला ना, जिल्ह्यापुरतं बोला, पण युती ठेवायची की नाही भाजपशी हा आता मला विचार करावा लागेल। सत्तार असं बोलतायत, सत्तार माझे चांगले मित्र आहेत, पण त्यांनी असं बोलू नये, माझा असं सल्ला आहे।